चला लक्ष द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण यूट्यूबला जी PYQ सिरीज चालू केली आहे ती आपण अशीच अखंड चालू ठेवणार आहे. PYQ सिरीज तर लक्ष द्या का तुम्हाला आता सर्वांचं काय म्हणणं आलंय की PPT घ्या. आपण PPT लगेच चालू करणार आहे. PPT पण तर लक्ष द्या का सर्वात महत्त्वाचा घटक काय तर या PYQ सिरीजचा आपण असाच रेग्युलर तुम्हाला फायदा होत जातोय. आपण अशीच रेग्युलर ही PYQ सिरीज चालू ठेवणार आहे. खूप महत्त्वाची PYQ आहेत. तुम्हाला याचा 100% काय होतोय फायदा होतोय. आता बेसिक असते त्या PYQ वर नक्की प्रश्न कसे आलेत हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. नक्की प्रश्न कसे येतात PYQ वर नक्की काय असतात हे तुम्हाला काय झालं पाहिजे व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणून आता बघा एक लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचा पुढचा एक PYQ घेतोय मी. इथं लक्ष द्या बघा. प्रश्न असा आहे बघा PYQ मध्ये आपण घेतोय काय बघा 0.008 अधिक बघा 0.88 अधिक 2.88. आता विद्यार्थी मित्रांनो या जर प्रश्नाचा विचार केला तर हा मुंबई गोरेगावला पडलेला प्रश्न आहे. हा प्रश्न मुंबई गोरेगाव हा प्रश्न मुंबई गोरेगावला पडलाय. महत्वाचा नियम आहे का बेरीज किंवा वजाबाकी करत असताना इथं जे दशांश स्थळ आहेत पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. एक नियम लक्षात ठेवा पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. म्हणजे कसं अंक किती येते उद्या पण नियम लक्षात ठेवा पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. 0.008 आणि तर 0.88 पॉइंट खाली पॉइंट अंक किती येते उद्या. पुढे इथं बघितलं 2.88. मग आता विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचे बेरीज. मग पॉइंट खाली पॉइंट आला तर बेरीज करायला अडचण येत नाही. इथं येणार विद्यार्थी मित्रांनो 8 8 आणि 8 16 हातच्याला गेले 1 8 आणि 8 16 आणि 1 17 हातच्याला गेला 1 पॉइंट आहे असाच मांडा 2 आणि 1 3 3.768 हे तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. 3.768 हे तुमचं या प्रश्नाचं काय उत्तर आहे. म्हणजे सांगायचं काय एक लक्ष द्या का तुम्हाला PYQचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचे काय प्रश्न समजले पाहिजेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. नक्की प्रश्न कसे येतात ते याच्यासाठी आपण हे यूट्यूबला काय करतो ही PYQ सिरीज चालू ठेवतो. आता मुलांना इकडे लक्ष द्या का पुन्हा एक विचार करा. तुम्हाला मुंबई गोरेगावलाच असा एक प्रश्न पडलाय 152चा वर्ग किती. आता विद्यार्थी मित्रांनो 152चा वर्ग किती. आता मुलांना इकडे लक्ष द्या तुम्हाला हा मुंबईलाच प्रश्न पडलाय बघा 152चा वर्ग किती मुंबई 2024. आता बघा एक लक्ष द्या सर्वात महत्त्वाचा घटक ह्याचे पर्याय लिहितो बघा या प्रश्नाचे पर्याय लिहितो. काय पडलाय बघा 23,104. दुसरा पर्याय याच्यामध्ये 20,164. तिसरा पर्याय 20,000 आणि चौथा पर्याय 30,004. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय प्रश्न पडलाय की 152चा वर्ग किती. हा प्रश्न सोडवायचा कसा किंवा याचा वर्ग कसा करायचा तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. एका बाजूला 152 गुणिले 152 असं करून डायरेक्ट वर्ग करू शकता. दुसरी एक पद्धत लक्षात ठेवा ऐका थोडंसं बेसिकली तुम्हाला सांगतो बघा मुलांना एक लक्ष द्या. पहिल्यांदा काय करा ह्या दोघांचे अवयव पाडा. कसे पाडायचे बघा नीट ऐका नीट समजून घ्या. हिथं घ्या 15 हिथं 15 म्हणजे एकक स्थानी फक्त एकच अंक आला पाहिजे आणि ह्याचा तुम्हाला काय करायचंय वर्ग. नीट समजून घ्या कसा वर्ग करतोय ते. मग आता विद्यार्थी मित्रांनो काय करा हिथं ह्या पदाचा वर्ग घ्या बघा 2चा वर्ग किती लिहिणार 4. चला 2चा वर्ग किती लिहिला 4. विषय क्लिअर. पुन्हा काय करा हे 15 आहे हिथं 2 आहे
15 दुने किती येणार 30 आणि पुन्हा 30 दुने किती येणार 60 म्हणजे 60 आलं ही 60 एका बाजूला लिहून घेतलं इथं किती मुलांनो 0 0 इथं लिहा हातच्याला गेले 6 डोक्यात बसलं पुन्हा मला सांगा विद्यार्थी मित्रांनो या 15चा वर्ग किती 225 225 आणि हे 6 किती येणार 231 म्हणजे इथं लिहून ठेवा 231 बघा 23,104 पर्याय क्रमांक तुमचा किती येणार 1 23,104 हा कशाचा वर्ग आहे 152चा किंवा आपल्याला नाही समजलं तर तुम्हाला मी काय सांगितले दुसरी सिंपल आणि साधी मेथड आहे ती म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा 152 गुणिले 152 नाही समजलं तर काय अडचण आहे का काहीच अडचण नाही लक्षात येतंय सर्वांना आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या सर्वात महत्वाचा घटक हे तुम्हाला समजलं असेल पुढचा क्वेश्चन घेतोय बघा इथं काय प्रश्न आहे बघा 53 54 55 आणि 56 गुणिले 0 आता बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सातारा बँड्समनला पडलाय हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2024 सातारा बँड्समन 2024 बघा कुठं पडलाय सातारा बँड्समनला ह्याचे पर्याय आहे का पहिला पर्याय 53 24 55 60 दुसरा पर्याय 0 तिसरा पर्याय विद्यार्थी मित्रांनो याचा आहे 53 48 22 25 30 आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या कधी पण लक्ष ठेवा कोणत्याही संख्येला शून्याने जर विद्यार्थी मित्रांनो गुणलं कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर लक्षात ठेवा उत्तर नेहमी शून्यच येतं म्हणजे एक वाक्य कधी पण लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येला जर कोणत्याही संख्या असू द्या कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणले तर उत्तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर किती येतं 0 येतं म्हणून लक्षात ठेवा ह्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो किती येणार 0 लक्षातच ठेवा कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं तर उत्तर 0 येतं खूप महत्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा लक्षात येतंय सर्वांना ओके समजलं पाहिजे सर्वांना एक लक्षात ठेवा आणि तुम्ही बघत जा हे व्हिडिओ बघत जा थोडंसं कमेंट करत जा बाबा सर हे द्या आम्हाला हे घ्या ते घ्या लक्षात आलं का तुम्ही समजलं तरच तुम्हाला कळेल आता पुढचा विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आहे बघा हा एक प्रश्न लक्षात ठेवा आहे का तुम्हाला असा एक प्रश्न आलाय बघा काय आलाय प्रश्न असा आहे बघा 11,881 चं वर्गमूळ किती 11,881 ह्याचं वर्गमूळ विचारलंय काय विचारलंय विद्यार्थी मित्रांनो वर्गमूळ आता ह्याचा हा प्रश्न कुठं आलाय बघा एक लक्ष द्या मुंबई कारागृह हा प्रश्न मुंबई कारागृह 2024 चा आहे आता याचे पर्याय आहे का ह्याचे पर्याय 109 111 बघा 119 तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय आहे बघा 101 आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथं लक्ष द्या बघा सर्वात महत्वाचा घटक काय ह्याचं वर्गमूळ काढायचंय मग तुम्हाला वर्गमूळ काढत असताना तुम्हाला एक डोक्यामध्ये एक टेक्निक लक्ष द्या आता तुम्हाला माहिती आहे सगळं बेसिक समजून सांगतो 1 चा विद्यार्थी मित्रांनो वर्ग किती आहे 1 आहे 2 चा किती रे 4 3 चा किती आहे 9 4 चा 16 5 चा किती आहे 25 6 चा 36 7 चा 49 8 चा 64 9 चा 81 आणि 10 चा किती येणार 100 आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निरीक्षण करा जर 5 एकक स्थानी आलं तर याचं वर्गमूळ ह्याचं वर्ग नेहमी 25 च्या पटीतच असतो म्हणजे कसं उदाहरण घ्या समजा तुम्हाला विचारलं विद्यार्थी मित्रांनो 35 चा वर्ग किती तर 5 5 25 आणि 3 च्या पुढचा अंक 3 चौक 12 म्हणजे हा ह्याचा वर्ग करायचे आणि जिथं जिथं विद्यार्थी मित्रांनो 0 तिथं वर्ग करताना 2 शून्य लिहितात म्हणजे 2 शून्य असतील तर किती येणार 4 शून्य येणार
लक्षात येत आहे? आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निरीक्षण करा बघा, 1 व 9च्या वर्गाच्या एकक स्थानी 1 येतं, म्हणजे 1 व 9च्या वर्गाच्या एकक स्थानी 1 येतं. 2 आणि 8, 2 व 8च्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येतं. 3 व 7च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं. 4 व 6च्या वर्गाच्या एकक स्थानी 6 येतं. मग आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निरीक्षण करा, इथं किती आलंय रे एकक स्थानी? 1 आलंय. मग 1 आला असेल तर ह्याच्या वर्गाच्या एकक स्थानी किती येणार आहे? किती येणार आहे बघा, 1 किंवा 9 येणार ना. इथं 1 किंवा काय येणार? 9. मांडून ठेवायचं लगेच, 1 येईल किंवा 9 येईल. मग आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्ष द्या, आता ऐका, 1 किंवा 9 येईल, त्या वर्गाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 येईल. प्रत्येक वर्गाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 आहेच. म्हणजे त्यांनी पण प्रश्न तुम्हाला फिरवून पर्याय दिलेत. आता काय करायचं? वर्ग म्हणलं की शेवटचे 2 अंक खुडा. कुठले शेवटचे 2 अंक? राहिली कोणती संख्या विद्यार्थी मित्रांनो? 118. 118 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? 10चा. अगदी बरोबर, 100 वजा होईल 10चा. हिथं 10 लिहा, हिथं 10 लिहा, म्हणजे 101 किंवा 109 ह्या दोघांचा हा कन्फर्म वर्ग आहे. मग आता आपण नक्की कन्फर्म कशाचा? तर ह्याच्या एकक स्थानी असणारी वर्गसंख्या कोणती? म्हणजे 5 असणारी वर्गसंख्या 105. मग आता मला सांगा, 105चा वर्ग आपण कसा करतो? 5 5 25 घ्या. मग 10च्या पुढचा अंक किती? 11. 10च्या पुढचा अंक 11. मग 10 गुणिले 11 किती येणार? 110. म्हणजे 11,025 पेक्षा 11,881 लहान का मोठं? मोठा. म्हणजे 105च्या वर्गापेक्षा मोठा आहे, म्हणून हा वर्ग 109चा आहे. कितीचा वर्ग? 109चा आहे. हा सुद्धा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न भरपूर आलेत तुम्हाला. सोपच आहे, लक्षात येत आहे? हे तुम्हाला टेक्निक समजलं पाहिजे. 1 व 9च्या वर्गाच्या एकक स्थानी 1 येतं. 2 व 8च्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येतं. 3 व 7च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं. 4 व 6च्या वर्गाच्या एकक स्थानी 6 येतं. 25चं 5चं 25 घ्यायचं आणि 1 0 असेल तर डबल 0 घ्या. लक्षात आलं? ओके, समजलं असेल सर्वांना. चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे असे तुम्ही जर बघितले वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला काय झालेत परीक्षेला आलेले आहेत. आता इथं एक प्रश्न काय विचारलाय बघा, लक्ष द्या सर्वांनी. इथं एक प्रश्न काय विचारलाय बघा, काय विचारलाय तर तुम्हाला असा प्रश्न विचारलाय मुंबई चालकला 48/1000. 48/1000 बरोबर किती? मग आता एक लक्ष द्या, इथं पर्याय काय सांगितलं? हा मुंबई चालकचा प्रश्न आहे. हा कोणता प्रश्न आहे? मुंबई चालक. मग मुंबई चालक 2024 ला हा क्वेश्चन विचारलाय. ह्याचे पर्याय काय काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? ह्याचे जर पर्याय बघितलं 0.48. दुसरा पर्याय विचारला तर बघा 0.0048. तिसरा पर्याय बघा 0.048. चौथा पर्याय बघा 4.8. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीट निरीक्षण करा, ह्या प्रश्नाचं व्यवस्थित निरीक्षण करा. आता तुम्हाला असे पर्याय दिलेत, खूप सिंपल पद्धतीने क्वेश्चन असतो. आता मला सांगा, इथं 1 दशांशस्थळ 0, इथं 0, इथं 0, मग इथं 3 0 आहेत. 3 दशांशस्थळ आहेत का नाही? फक्त 3 दशांशस्थळ डावीकडे सरकायची. म्हणजे इथं जर 1 2 3 अशी 0 असतील तर 3 दशांशस्थळ काय करा विद्यार्थी मित्रांनो? डावीकडे सरका. कुठे सरका? डावीकडे सरा. मग 3 दशांशस्थळ विद्यार्थी मित्रांनो डावीकडे सरत असताना करायचंय काय? तर लक्षात ठेवा, इथं तुमच्याकडे अंक आहे 2 आणि इथं दशांशस्थळ आहे 3, म्हणून इथं 48 लिहा असं, आणि 3 दशांशस्थळ म्हणजे इथं एक 0 लिहून घ्या आणि काय द्या? पॉइंट. झालं तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 इथं तुम्हाला हे उत्तर भेटल. काय भेटल? तर लक्षात ठेवा 0.048. म्हणजे घर डावीकडे सरकत असताना कसं सरकायचं हे या प्रश्नातून तुम्हाला समजतंय, कळतंय? तुमच्याकडे अंक किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 2.
तुम्हाला दशांश स्थळ किती सरकायचे आहेत 3. मग 3 दशांश स्थळ सरकत असताना तुम्ही फक्त इथं 1 0 वाढवून घ्या. लक्षात आलं का? इथं पॉईंट आणि इथं 0 डायरेक्ट 3 दशांश स्थळ विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डावीकडे सरका. बोल. हां, जेवढे 0 असतील समजा उदाहरण घ्या इथं जर 1 असेल आणि तुम्हाला असं सांगितलं की बाबा 10,000 ह्याला भागा, मग तुम्हाला किती दशांश स्थळ सरकायची 4. मग मला सांग इथं 1 आहे, मग आता तुला काय करावं लागेल 4 दशांश स्थळ करून घ्यायला लागेल. म्हणजे 3 0 1 2 3 इथं पॉईंट झालं तुमचं उत्तर. 0.301 हे तुमचं काय येणार याचं उत्तर येणार. समजलं सर्वांना? ओके, काय अडचण आहे का याच्यामध्ये? नाही. खूप सिंपल आणि साधे घटक आहेत. हे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. म्हणजे सिंपल पद्धतीनं तुम्हाला काय येतंय हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे एवढे सोपे प्रश्न, इतके सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेला येतात. समजतंय सर्वांना? ओके, आपण अशी सिरीज चालू ठेवणार आहे वेगवेगळ्या PYQची. लक्षात आलं? उद्या आपण काय करू, शक्यतो शेकडेवारीची PYQ उद्या काय करू आपण, शेकडेवारी नफा तोटा असे PYQ उद्या घेणार आहोत. धन्यवाद. थांबू आपण.